उन्हाळ्यामध्ये पौष्टिक, सहज पचणारे, जराही तांदळाचा वापर न करता डायबेटिक फ्रेंडली हेल्दी ज्वारीचे घावणे कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। ज्वारीचे घावणे बनवण्यासाठी इथे 2 कप ज्वारी मी रात्री भिजत घातली होती। आता ही व्यवस्थित वाटून घ्यायची। ज्वारी वाटताना त्यामध्ये 1 कप ओलं खोबरं घालायचं आहे। खोबरं घातल्याने घावण्यांना खूप छान टेक्स्चर येतं आणि त्याची चवही खूप छान लागते। ज्वारी आणि खोबरं व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। आता या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर पाणी घालायचं आहे आणि घावण्याला ज्याप्रमाणे पातळ पीठ लागतं त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचे। या प्रकारे याची कन्सिस्टन्सी असायला हवी। आता हे जे पीठ आहे हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घावणे करायचे आहेत। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता तवा मी व्यवस्थित गरम करून घेतलाय। यावर थोडंसं तूप घालते, तुम्ही तेल देखील घालू शकता आणि आता यावर आपल्याला घावणा घालायचा आहे। अशा पद्धतीने हा असा पसरवायचा आहे। बघा काय छान जाळी सुटलेली आहे घावण्याला, हे पहा। आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। घावण्याला थोडीशी वाफ आली की झाकण काढायचं आहे आणि परत थोडंसं तूप यावर असं पसरवायचं आहे आणि एक बाजू व्यवस्थित छान भाजून घ्यायची। घावण्याची एक बाजू झालेली आहे। आता ही अलगद अशी पलटून घ्यायची आहे। पहा किती सुंदर कलर आलेला आहे। घावण्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित झालेला आहे। आता मी हा काढून घेते। पहा किती सुंदर घावणा आपला तयार झालेला आहे। छान कलर देखील आलाय आणि छान जाळी देखील सुटलेली आहे। पौष्टिक, डायबेटिक फ्रेंडली ज्वारीचे घावणे आपले तयार झालेले आहेत। हे पहा किती मऊसूत घावणा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे। मी असं उघडून देखील तुम्हाला दाखवते। हे पहा आणि किती मऊ झालेला आहे। पहा किती छान प्रकारे हा तुटतो आहे, किती सॉफ्ट आहे। पहा हे सर्व ज्वारीचे घावणे जराही तांदळाचा वापर न करता बनवलेले आहेत। त्याच्यामुळे हे डायबेटिक फ्रेंडली आहेत।